ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ. 7 वाजता आपण सुरू करूया. पहा, आपण काल इंग्रजी मधला टॉपिक घेतला होता रायडल्स. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? रायडल्सचा अर्थ होतो शब्दकोडी. हो सर. बघा, रायडल्सचा अर्थ होतो शब्दकोडी. आपण शब्दकोडी घेतली होती इंग्रजीतली. आज आपण बुद्धिमत्तेतला एक टॉपिक घेणार आहे. पहा, बुद्धिमत्ते वया काढा. पहा, टॉपिक खूप सोपा आहे. टॉपिकचं नाव आहे आकलन. पहिलाच टॉपिक आहे तुमच्या सिलेबस मधला स्कॉलरशिपच्या. तर आकलन, या आकलन मध्ये 3 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला आहे, तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात आणि त्या सूचनांनुसार तुम्हाला त्या ठिकाणी जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सोडवायचे असतात. पहिला आहे सूचना पालन. याच्यावर काही प्रश्न येतात, म्हणजे टॉपिक एकच आकलन, त्या अंतर्गत 3 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला आहे सूचना पालन, दुसरी आहे संख्या मालिका. तुम्हाला काही संख्यांची मालिका दिलेली असते आणि त्या आधारावर तुम्हाला काही म्हणजेच नंबर सिरीज दिलेली असते आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे असतात. आणि तिसरी आहे इंग्रजी अक्षरमाला, म्हणजे ए टू झेड पर्यंतची जी इंग्रजी अक्षरमाला आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न पाहायचे असतात. जरा मोठा टॉपिक आहे. याच्यावर पहा, तुम्हाला आता प्रश्न किती येऊ शकतात. तर पहा, हा एकच टॉपिक आहे. या बुद्धिमत्तेच्या एकाच टॉपिकवर तुम्हाला किमान 4 प्रश्न येतात. म्हणजे साधारण आपण समजूया की सूचना पालनवर एक, संख्या मालिकेवर एक आणि इंग्रजी अक्षर मालिकेवर एक एक, एखाद्या वेळेस कुठला तरी एक टॉपिक डबल प्रश्न येईल. तर एकूण 4 प्रश्न येतात. म्हणजेच 4 प्रश्न म्हणजे जवळजवळ 8 गुण तुम्हाला स्कॉलरशिपला या टॉपिकवर आधारित आहेत. पण टॉपिक खूप सोपा आहे. यामध्ये ट्रिक वगैरे काय असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि जसं त्या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात किंवा जी संख्या मालिका दिलेली असते किंवा अक्षर मालिका दिलेली असते त्यानुसार तुम्हाला त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. तर सुरू करूया. पहा, टॉपिकचं नाव लिहा आकलन आणि त्यातला आपण पहिला टॉपिक घेतोय सूचना पालन. वर नाव दिलं सूचना पालन एवढंच तरी चालेल. सूचना पालन हा टॉपिक आपण पाहणार आहे. यामध्ये पहा, आता तुम्हाला काही प्रश्न एका मागोमाग एक दिले जातात आणि ते प्रश्न वाचून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, देऊया पहिला प्रश्न मग आपण. हो. ओके, पहिला प्रश्न या लिहू. इरिना वाचा. आहेत का इरिना? नाही येत. प्रांजली वाचा. प्रांजली सर मी वाचू. वाचा प्रांजली. लिहित लिहित वाचा बरं का. पण वाचा. खालील सर मी आता जॉईन झाले. टॉपिक काय आहे? टॉपिकचं नाव आहे दिना, बुद्धिमत्तेतला टॉपिक आहे आकलन. पण या आकलन मध्ये 3 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला आहे सूचना पालन, संख्या मालिका आणि शाबास, इंग्रजी अक्षर मालिका. बरोबर. दुसरा टॉपिक आहे संख्या मालिका, म्हणजेच नंबर सिरीज. आणि लास्ट वन आहे इंग्रजी अक्षरमाला, म्हणजे ए पासून झेड पर्यंतची काय जे ते अक्षरमाला देतील ती. अशा पद्धतीने 3 प्रकारचे टॉपिक या आकलन मध्ये आहेत. या ठिकाणी प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला येतील 4 प्रश्न, म्हणजे गुण असतील 8. तर हा सोपा आहे. तर आज आपण पाहणार आहे आकलन मधला टॉपिक आहे सूचना पालन. यामध्ये तुम्हाला काही वाक्य दिली जातात, काही सूचना दिल्या जातात आणि त्या सूचना वाचून तुम्हाला त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तर काढायची असतात. ओके इरिना? हो सर. चला, पहिला प्रश्न वाचा प्रांजली. खालील
पर्यायातील अक्षरापासून तयार होणारा बुद्धिमत्ता आहे. हो. अर्थपूर्ण शब्द उलट क्रमाने लिहिल्यास दुसरे अक्षर कोणते येईल? पर्याय क्रमांक 1 र, पर्याय क्रमांक 2 धी, पर्याय क्रमांक 3 अ, पर्याय क्रमांक 4 का. सर मी सांगू? हो सांगा की. पर्याय क्रमांक 2 नाही. काय शब्द तयार होतो? सर मी सांगू? अधिकार. अधिकार. शाबास. या ठिकाणी शब्द तयार होतो, पण ऐका, शब्द तयार होतो अधिकार. बरं ऐका, तुम्हाला प्रश्न काय दिलाय तो नीट वाचा. सर पर्याय क्रमांक 1 सर पर्याय उलट क्रमाने क्रमांक 1 ऐका, आता शब्द तयार झाला अधिकार, पण उलट क्रमाने दुसरं अक्षर कोणतं येत आहे? नाही सर पर्याय क्रमांक 4 मी काय विचारतोय ते सांगा फक्त. हा शब्द तयार झाला अधिकार, पण उलट क्रमाने लिहिलं तर कोणतं अक्षर येतंय दुसरं? का. आणि काचा नंबर किती आहे मग या ठिकाणी? 4. काचा नंबर 4. म्हणून 4 नंबरचं पर्याय गोल करायचा. समजलं का तुम्हाला? हो सर. हो सर थांबा. झालं? नाही सर. आता ऐका, प्रश्न हाच ठेवायचा. मी तुम्हाला आता 4 खाली पर्याय वेगवेगळे देत राहतो. तुम्ही त्या पर्यायापासून तयार होणारा शब्द बनवायचा आणि बनलेल्या शब्दामध्ये डावीकडून म्हणजे उलट क्रमाने लिहिल्यानंतर दुसरं अक्षर कोणतं येईल ते सांगायचं. चालेल? प्रश्न कळला का तुम्हाला आता? हो सर. प्रश्न हे बघा, प्रश्न एकदाच लिहून घ्या. खालील पर्यायातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द उलट क्रमाने लिहिल्यास दुसरे अक्षर कोणते येईल हे तुम्ही एकदाच लिहून घ्या प्रश्न. आणि मी आता तुम्हाला एका खाली एक पर्याय देईल, त्या पर्यायापासून किंवा त्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आणि त्यातलं उलट क्रमाने 2 नंबरचं अक्षर कोणतं तो पर्याय मला सांगत चालायचं. कळलं का? मी आता नाही. हा, चला मग आता याच प्रश्नामधलं दुसरे पर्याय, आता 2 नंबरचा प्रश्न म्हणजेच पर्याय देतो बघा. घ्यायचंय. कोण लिहून घ्यायचं नाही, मग काय करायचं? सांगा. गुजरात.
बरोबर. गुजरात. मग मला सांगा शब्द तयार झाला गुजरात. यातलं उलट क्रमाने किती नंबरला आहे ना? समजलं का तुम्हाला? हो सर. सर पटकन शब्द तयार होतो. शाबास. त्यातला उलट क्रमाने दुसरा अक्षर कोणता? लिहिलं का? थांबा सर. झालं का? झालं. सर सर आज कोणता टॉपिक घेताय? बुद्धिमत्तेतला आहे बाळा. हा. बोला. सगळ्यांनी याचा पर्याय कुठे आहे? गुड मॉर्निंग. अभियान. अभियान शब्द तयार होतोय सर. अभियान. क्रमांक 1. शिवन्या बाळा आवाज आवाज बंद करा. राजे जाऊन का सेवा करू? पंचायत. बघा समजतंय का सगळ्यांना? हो सर. चला पुढचं घ्या. झालं का लिहून सगळ्यांचं? हो सर. थांबा 2 मिनिट. झालंय सर. ओके चला पुढचं घ्या. इंद्रधनुष्य. बरोबर. धनुष्य नाही रे, 4च अक्षर आहेत. इंद्रधनु. क्रमांक 3. क्रमांक 3. 2-3च मुलं सांगतायत, सगळ्यांनी सांगा.
श्रीराज आवाज बंद करा त्यांचा. अंश आवाज बंद करा. अंश बोला. ग्रामशक्ती. शक्ती. ग्राम शक्ती. ग्राम शक्ती. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. स्वराली आवाज बंद करा. स्वराली. तंत्रज्ञान. तंत्रज्ञान. पर्याय क्रमांक 3. करेक्ट. व्हेरी गुड. चला झालं लिहून. झालं सर. थांबा सर. मंत्रालय. पर्याय क्रमांक 1. व्हेरी गुड. शाबास. पुढचं घ्या. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. प्रांजली व्हिडिओ चालू करा. सर माझं चालूच आहे. श्रीराज लिहिताय का तुम्ही? श्रीराज घोडके. हो सर. ओके. श्रीराज बोराटे व्हिडिओ चालू करा. आराध्या आळस देऊ नका. हा बोला आराध्या. काय शब्द तयार होतो? खातेदार. बरोबर आहे. बरोबर आहे. कोण म्हटलं खातेदार? पर्याय क्रमांक इथं 10 झालंय. 10 करा. 10 पर्याय. इथं 10 करा. 10 खाते 10 झालंय माझ्याकडे. 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 10. सगळे लिहिताय ना? हो सर. बोला. कार्यक्षम. बरोबर. कार्यक्षम. मग उलट क्रमाने लिहिलं तर क्रमांक 2. बरोबर. घ्या लिहून. पर्याय क्रमांक 2. झालं? हो सर. हो सर.
पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. शाबास. चला पुढचं घ्या. मुख्यमंत्री. मुख्यमंत्री. मन. दुसरा प्रश्न. महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 1. बघा झालं तर लिहून घेताय का सगळं? कोणाचा आवाज खरखरतोय रे? आवाज बंद करा की, आपल्याला माहिती ना आपला आवाज खरखरतोय. आवाज बंद करत जा लगेच. संस्कृती लिहिताय का तुम्ही? काही जण लिहितानाच दिसत नाहीत मला. सर झालं लिहून. ओके. आराध्या. मयुरेश झाले का लिहून? मयुरेश. हो सर. ओके. आर्या. हो सर. अपघात. पर्याय क्रमांक 1. अपघात. तुमच्या पुस्तकामध्ये सगळीकडे हा शब्द आहे, पहिल्याच पानावर आहे. सुधारित. झालं लिहून? हो सर. थांबा सर. बोला. हा सुद्धा तुमच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकात येऊन गेलाय शब्द हा. प्रादुर्भाव.
सांगा. आता कोणीतरी म्हटलं की बरोबर आहे. हा सांगा. प्रादुर्भाव. प्रादुर्भाव. बरोबर, प्रादुर्भाव. प्रादुर्भाव असा शब्द येतो. मग सांगा शेवटून दुसरा अक्षर कोणता आहे? भार. दिलं. झालं सर. झालं सर. झालं सर. सर पर्याय क्रमांक 3. शब्द सांगा काय? भारतीय. 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 पर्याय क्रमांक 3. कुणाचा आवाज आहे रे? आवाज बंद करा की. बोला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. सांगा. योगिनी. विनियोग म्हणजे खर्च, उपयोग, त्याला म्हणायचं विनियोग. झालं का लिहून? सायंकाळ. बरोबर. पर्याय क्रमांक 2 का? पर्याय क्रमांक 2 का? बघा किती प्रश्न झाले सांगा बरं. सर अजून झालं की पूर्ण होते. काय म्हटले? 19. 19 झाले. ओके, समजला तुम्हाला हा पहिला प्रश्न आकलन मधला? 19 नाही झाले. 21 बर झाले. 21. बर असू द्या. सर 21 झाले. बर पहिला प्रश्न कळला का? हो. ओके, चला आता पुढचा प्रश्न घ्या. काय म्हणलो?
इरिना वाचा. शोधण्यासाठी. या शब्दाचे मधले अक्षर कोणते? निया. 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 सर स्वराली वाचा. पडझड धडपड पडपड. या शब्दातील शेवटून पाचव्या अक्षराचा अक्षराच्या कोणते? ड ड ड ड. दुसरे अक्षर कोणते? ड ड ड. बरोबर. व्हेरी गुड. बघा शेवटून पाचवा अक्षर येतं हे बघा. शेवटून म्हटल्यावर इकडून येणार पाचवा अक्षर हे. याची डावी बाजू कोणती? तर आपली डावी बाजू तीच त्याची डावी बाजू समजायची. मग बघा डावीकडचं पहिलं अक्षर प आहे आणि दुसरं अक्षर ड आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार? ड. घ्या लिहून. झालं. थांबा सर. झालं सर. चला पुढे. झालं सर. झालं सर. लिहित वाचायचा. सर मी वाचू. थांबा आराध्या वाचतात की. वाचा आराध्या. दाट धडपड कडपड पटपट झटपट झट झप झप खटपट कळत चालते. यात सर्व वेळा आले अक्षर कोणते? सर्प. किती वेळा आलंय पण? किती वेळा आलंय पण? 6. बरोबर. 6 वेळा आलंय का दुसरं कोणतं अक्षर? नाही. मग याचं उत्तर आहे 5. सॉरी प. 6 वेळा. घेतलं का देऊन?
थांबा सर. 6 वेळा. थांबा सर. झालं सर. चला जयेश, तुम्ही वाचा पुढचा प्रश्न. हो सर. त ता त ता प य ज रा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून दुसरे अक्षर कोणते? या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्या या शब्द सांगा काय तयार होतं. पंचायत राज. वा, व्हेरी गुड. शब्द तयार होतो पा पंचायत राज. हा शब्द तुमच्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकात आहे. पंचायत राज शब्द आहे पा. या शब्दापासून शेवटून दुसरं अक्षर सांगितलं होतं म्हणून याचं उत्तर आहे रा. शेवटून दुसरं अक्षर रा येत आहे. व्हेरी गुड. चला पुढे. झालं का लिहून सगळ्यांचं? थांबा सर. हो सर. झालं सर. थांबा सर. दुसरे झालं? थांबा सर. झालं का? हो सर. झालं का? हो सर. हो सर. हो चला. सर. सुयश, तुम्ही वाचा पुढचा प्रश्न. झालंय सर. अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून तिसरे अक्षर कोणते? तर ज्योती जीवन. ज्योती जीवन. चूक. बरोबर. जीवन ज्योती येत. जीवन ज्योती.
सांगा शेवटून तिसरं अक्षर कोणतं आहे मग? न. लिहून घ्या. सर मधले अक्षर पण नच. काय म्हणताय? मधले अक्षर पण नच. हा मधलं अक्षर पण नच. बरोबर. व्हेरी गुड. झालं लिहून? हो सर. हो सर. चला पुढचा प्रश्न घ्या. अं, सर मी वाचू? श्रीराज घोडके वाचा. नगर परिषद. नगर परिषद. तर नगर परिषद पूर्ण लागू होते ते पीस आता तर परिनगर मध्यभागी येणारे अक्षर कोणते? शब्द तयार होतोय नगर परिषद त्याला मधला अक्षर आहे प. मधला अक्षर आहे प. झालं? संभाषण. संभाषण. मी देणार नाही. देते थांब मग मला एवढं आवाज कोणाचा आहे? बंद करा आवाज. वही तुला. अरे आवाज बंद कर बाळा. हा चला आरव तुम्ही वाचा. मयुरेश तुम्ही लिहित नाही का? निवांत का बसलेत मयुरेश? अक्षरांपासून अर्थपूर्ण चौथे अक्षर कोणते? व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. देवांश. सुमित समजताय का सुमित? सांगा काय शब्द तयार होतो?
काय झालं बोला की. स्क्रीन दिसत नाही मला. स्क्रीन दिसत नाही कोणाला? मला दिसत नव्हती, आता दिसायला लागली. हा सांगा. बोला. एकाला पण येत नाही. हा मनोहर बरोबर आहे. अजून मनोहर काय? नयन मनोहर शब्द तयार होतो. नयन मनोहर म्हणजे डोळ्यांना दिसायला छान, त्याला म्हणायचं नयन मनोहर. दोन नदीला पण तुम्ही एकच नदीला एकच दिलाय का? बरोबर बरोबर. त्यामुळे गडबड झाली का? इथं न लिहा, इथं चुकलंय. बरोबर, माझ्याकडूनच चुकलं. आणखी एक न लिहा तिथं. सॉरी हा. नयन मनोहर शब्द आहे. तरी म्हणलं कसं काय सांगता येईल. ते डबल न आहे, ते न च्या न पुढे दिसला नाही मला. न लिहा आणखी एक तिथं. नयन मनोहर शब्द तयार होतो. मग बघा आता शेवटी चौथा अक्षर कोणतं आहे? अक्षर पण मच आहे. बरोबर, घ्या घेऊन. श्रीराज वाचा, चला. श्रीराज बोराटे. रिपन आवाज कोणाचा आहे रे? शिवन्या बळा, आवाज बंद कर. या पासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो. त्यातील तीन अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार सरभ्रमण कारण की शब्द तयार होतोय परिभ्रमण आणि तीन अक्षर आहेत. भ्रमण
बरोबर घ्या लिहून. थांबा सर. झालं सर. झालं सर. थांबा सर. झालं सर. थांबा सर. झालं सर. थांबा सर. देवांश वाचा देवांश. वाचनालय या शब्दापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात. चार चार नाल लय वाट लय बोला. तर शब्द आपण आधीमध्ये पण जोडू शकतो. जोडू शकतो की अक्षरांपासून म्हटलंय. चला मी तुम्हाला ऐका की मी तुम्हाला उत्तर पण सांगतो. चला 7 शब्द आहेत पाहिजे 7. सांगा बरं. हा सांगा बरं इरिना कोणते 7 शब्द आहेत? ऐका थांबा. ऐका मध्ये बोलू नका तुम्ही आता. हा इरिना बोला. पहिल्यापासून सांगा इरिना. वाच चना नाल लय अजून चल नाच नाच चल नंतर एक राहिला तर नाव नाही काय शब्द आहे का त्या? तुम्ही म्हणता नाहीला नाही म्हणता तुम्ही. नाही काय शब्द नाही मराठी.
मराठीमध्ये नाही असा शब्दच नाही. तुम्ही म्हणता ते नाहीला नाही म्हणतात, तुम्ही म्हणता, पण मराठीत शब्द नाही. त्यामुळे नाही घेऊ नका. एवढेच शब्द आहे 7. बघा, वाच, चना, नाल, लय, हे झाले सरळ तयार होणारे. आता उलटे, नाच, चल आणि वाल. वाल माहितीये का तुम्हाला? वाल. हा, असे 7 शब्द या ठिकाणी तयार होतात का? घ्या लिहून. झालं? थांबा सर. आवाज कोणाचा आहे रे? आवाज बंद करा बरं. स्वराली, आवाज बंद करा. अरे झालं आवाज सर. बंद करा. चला पुढचा प्रश्न घ्या. एक मिनिट हा. कोण राहिले वाचायचं? सर मी तुम्ही बरं, संस्कृती वाचा. संस्कृती वाचा. हो सर. ताबडतोब या शब्दातील मी वाचू. त्यांना वाचू द्या. पहिल्या व पाचव्या दुसऱ्या व चौथ्या कोणाचा आवाज आहे रे? आवाज बंद करा की. अक्षरांची अदलाबदल करून होणाऱ्या शब्दाचे तिसरे अक्षर तर ड ड ड ड ड शब्द आहे. बतडबोध बघा, पहिलं अक्षर ऐका की, पहिलं अक्षर आणि 5वं अक्षर आहे ता आणि ब. मग आपण ता आणि ब ची जागा बदलू. आता आणखी कोणतं सांगितलंय? दुसरं आणि चौथं. तर चौथ्याच्या जागी दुसरं घेऊ आणि दुसरं अक्षर चौथ्या अक्षराच्या जागेवर घेऊ. बघा, शब्द काय तयार झाला? बतोड बता. हा, आता काय म्हटलंय? या शब्दातील आदला बदल केल्यावर तिसरं अक्षर कोणतं? खरं तर हे करायची गरजच नव्हती. तिसरं अक्षर मध्यभागी आहे आणि ते बदललंच नाही. ते आहे तसंच राहणार होतं. तर याचं उत्तर आहे ड. मी तर एवढं पण केलं. पहिल्यांदा आपल्याला पहिला आणि पाचवा विचारलंय, दुसरा आणि चौथा विचारलंय, पण तिसरं विचारलं नाही. मग ते मधलं अक्षर असणार. हा, तसंच करायचं इरिना. तुम्ही केलंय ते बरोबर आहे. कारण आता मी ते समजून सांगण्यासाठी केलं, पण तुम्ही केलंय तसंच करायचंय सगळ्यांनी. बघायचंय तिसऱ्या अक्षराला मध्यभागी आहे, ते बदललंच नाही. तर नवीन शब्द तयार झाल्यावरही ते बदलणार नाही. ठीक आहे. हा झाला आपला आजचा थोडासा भाग. अजून हा संपलेला नाही. उद्या राहिलेला भाग घेऊया आपण. बाय ऑल ऑफ यू.
हॅव नाईस डे Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Have a nice day.